नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळाले असेल आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. डी-वाटोवर संबंधित असा कोणताही व्हिडिओ यूट्यूबवर आजपर्यंत आलेला नाही आहे, त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहणार आहे. सोबतच या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ जर थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑनलाईन पेपर चेकिंग जी असते ते डी-वाटोची होते, त्यामध्ये न्यू पॅटर्ननुसार चेकिंग कशी होईल, मार्किंग सिस्टीम कशी राहील, स्टेपला मार्क्स असतात का, या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर जराही वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, आता वन बाय वन आपण सर्व पॉईंट्स या ठिकाणी पाहूयात. तर सर्वात पहिला पॉईंट काय आहे की पेपर चेकिंग कशी होत असते. आता या ठिकाणी मित्रांनो, डी-वाटो युनिव्हर्सिटीमध्ये पेपर चेकिंग जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होते. आता ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कसं, तर समजा तुमचे पेपर आता या ठिकाणी लिहिले गेले आहेत आणि पेपर सेंटरवरून तुमचे युनिव्हर्सिटीला जातील आणि युनिव्हर्सिटीला ते सर्व पेपर तुमचे स्कॅन होतील, मशीनमध्ये स्कॅन होतील आणि सर्व पेपर स्कॅन झाल्यानंतर ते ऑनलाईनच्या माध्यमातून चेक केले जातात कम्प्युटरवरती. कम्प्युटर स्क्रीनवर तुमचा पेपर दाखवला जातो. आता समजून घ्या, तुमचा पेपर जो असतो तो 32 पेजेसचा असतो आणि 32 पैकी तुम्ही 24 पेजेस लिहिलेले आहेत. तर ते 24च्या 24 पेजेस वन बाय वन स्कॅन झालेले असतात आणि त्यानुसार ते पेपर चेकरला भेटत असतात. आता पेपर चेकिंग कशी होत असते, तर या ठिकाणी अजून एक गोष्ट म्हणजे काय, पेपर चेकिंग तुमची इझी टू मॉडरेट लेवल सर्व जे आहेत ते करत असतात सर लोक. आणि जे आहे म्हणजे एवढं काही विशेष नसतं. ऑनलाईन चेकिंग म्हणजे काय, तर फक्त फरक एवढाच असतो, ऑफलाईन चेकिंगमध्ये तुमचे पेपर डायरेक्टली या ठिकाणी ऑफलाईन येतात कॉलेजेसला, सेंटरला. बट या ठिकाणी तुमचे पेपर जे आहेत डी-वाटो युनिव्हर्सिटीमध्ये ऑनलाईन स्कॅन करून त्या ठिकाणी कॉम्प्युटरच्या माध्यमातून चेक होत असतात. तर पहिला पॉईंट क्लिअर झाला असेल की तुमची डी-वाटो युनिव्हर्सिटीची जी पेपर चेकिंग आहे ती ऑनलाईन पद्धतीने होते. त्यानंतर दुसरा पॉईंट काय, मार्क्स कसे दिले जातात. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने चेकिंग होत आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांना किंवा सर्वांनाच कन्फ्युजन असते की ऑनलाईनमध्ये आता मार्क्स कशा प्रकारे दिले जातात. सर्वात पहिले MCQचे मार्क्स यावर्षी नवीन ॲड झालेले आहेत. नवीन पॅटर्ननुसार MCQला 1 मार्क्स जो आहे तो असणार आहे आणि या ठिकाणी 6 मार्क्स असणार आहेत. आता या ठिकाणी तुम्ही मगाशी मॅन्युअलमध्ये सुद्धा वाचलं असेल की 6 मार्काच्या क्वेश्चनला तुमचे मिनिमम 3 पेजेस जे आहेत ते लिहिलेले पाहिजेत आणि त्यानुसार जे आहे ते मार्क्स सिस्टीम काम करत असते. बट काही कन्सेप्ट्सनुसार सुद्धा मार्किंग देतात सर लोक, कारण त्या ठिकाणी जे आहे तुमचा जो काही पेपर असतो त्या पेपरमध्ये तुमची लिहिण्याचा परफॉर्मन्स कसा असेल यावर तुमचे मार्क्स डिसाईड केले जातात. आणि ऑप्शनल क्वेश्चन्स, आता भरपूर विद्यार्थ्यांच्या मला कमेंट होत्या की या ठिकाणी आता क्वेश्चन जे आहे तुमचे क्वेश्चन नंबर 1 पासून तर क्वेश्चन नंबर 6पर्यंत या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन ऑप्शनल आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही सोडवलेत आणि त्यानंतर एक क्वेश्चन जे आहे तो तुमचा ऑप्शनल असतो. सो या ठिकाणी मित्रांनो, समजा क्वेश्चन नंबर 5च्या मी एक क्वेश्चन सॉल्व केला आणि क्वेश्चन नंबर 6च्या एक क्वेश्चन सॉल्व केला आणि हा क्वेश्चन नंबर 6 ऑरमध्ये आहे, अगोदर माझा पूर्ण पेपर लिहिला गेलेला आहे. सो आता या ठिकाणी मार्किंग कशी दिली जाईल. आता हे ऑप्शनल सब्जेक्ट आहे तर यालासुद्धा मार्किंग दिली जाईल का. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमच्या हा सुद्धा क्वेश्चन चेक केला जाईल आणि ऑप्शनल क्वेश्चनसुद्धा चेक केला जाईल. या ठिकाणी ज्याच्यामध्ये तुमचे मार्क्स मॅक्झिमम असतील ते मार्क तुमचे या ठिकाणी कन्सिडर केले जातात. तर आय होप तुमचा हा पॉईंटसुद्धा क्लिअर झालेला असेल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासिंग कितीची असते ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुमचा टोटल 60 मार्क्सचा पेपर होतो आणि पासिंग जी असते, पासिंग तुमची 20 मार्क्सची असते. आता या ठिकाणी मित्रांनो, भरपूर जे सर लोक असतात ते पेपर व्यवस्थितच चेक करतात, जेणेकरून तुम्हाला जे आहे पासिंग ॲटलिस्ट ग्रेस मार्क्सपर्यंतसुद्धा ते जे आहेत ते आणून सोडतात. फक्त तुम्ही पेपरमध्ये लिहिलेलं पाहिजे. तुम्ही जर पेपर कमी लिहिलेला असेल, तुमचा अटेम्प्ट जास्त नसेल तर तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी देता येत नाही. सो त्यामुळे तुमचे अटेम्प्ट पूर्ण करा. मी माझ्या टिप्समध्ये सुद्धा तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे की आपला अटेम्प्ट आपला पूर्ण असला पाहिजे. आता अतिशय महत्त्वाचा सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे काय, तर भरपूर विद्यार्थी काय सर्वांनाच हा प्रश्न असतो की पेपर चेकिंग ऑनलाईन आहे, मग स्टेप्सला मार्किंग असणार का.
आता या ठिकाणी तुमचे न्यूमेरिकल पेपर खूप सारे असतात, कारण इंजिनिअरिंग जी आहे ते न्यूमेरिकलवर डिपेंड आहे. सो तुमचे मित्रांनो या ठिकाणी न्यूमेरिकल पेपर भरपूर असतात. या ठिकाणी तुमचे जे फॉर्म्युले असतात, आता या ठिकाणी जे आहे तुमचे ऑनलाईन पेपर जरी चेक होत असले तरी त्या ठिकाणी मार्किंग तुम्हाला स्टेप मार्किंग असते. या ठिकाणी समजा 3 प्रकारचे आपण या ठिकाणी पॉईंट मेन्शन केले आहेत. एक आहे पार्शियली, म्हणजे तुमचे जे काही आन्सर असेल ते आन्सर तुमचे रॉंग असेल आणि रॉंग आन्सर जे आहे त्या ठिकाणी तुमचा फॉर्म्युला करेक्ट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स दिले जातात. आता फुल म्हणजे काय, तुमचा आन्सरसुद्धा बरोबर आहे आणि फॉर्म्युलासुद्धा बरोबर आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला फुल मार्क्स दिले जातात. आणि सोबतच या ठिकाणी आन्सर जर तुमचं रॉंग असेल बट तुम्ही प्रोसेस किंवा स्टेप्स पूर्ण सोडवलेला आहेत आणि त्या स्टेप्स आणि किंवा फॉर्म्युला बरोबर असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी स्टेप्स मार्किंगसुद्धा असते. सो भरपूर विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन होता, बट स्टेप्स मार्किंग DYT युनिव्हर्सिटीला असते. आता मित्रांनो यानंतरचा महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे काय, पहिले कुणाचे पेपर चेक केले जातात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पहिले तुमचे लास्ट इयरचे पेपर चेक केले जातात, कारण त्या विद्यार्थ्यांना जे आहे जॉब प्रेफरन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे अदर काही इन्फॉर्मेशन असतात ते सर्व जे आहेत त्या ठिकाणी त्यांना लागत असतात. त्यानंतर तुमच्या फर्स्ट इयरचे पेपर चेक केले जातात. फर्स्ट इयरच्या पेपरमध्ये का चेक केले जातात, कारण त्या विद्यार्थ्यांना जर ते ऑल क्लिअर निघालेत तर त्यानंतर त्यांना ब्रांच वगैरे चेंज करणं असेल किंवा त्यांचं सेमेस्टर ऑलरेडी लेट सुरू झालेलं असतं, त्यामुळे त्यांना त्यांचे पेपर लवकर चेक केले जातात. सोबतच या ठिकाणी सेकंड इयर आणि थर्ड इयरचे पेपर 3 नंबरच्या स्टेपला चेक केले जातात. रिझल्टसुद्धा तुमचा त्या पद्धतीने लागत असतो, पहिले फायनल इयर किंवा पहिले फर्स्ट इयर, त्यानंतर फायनल इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर अशा पद्धतीने रिझल्टसुद्धा तुमचा लागत असतो. आता या ठिकाणी मित्रांनो भरपूर विद्यार्थी कमेंट करतील की रिझल्ट संबंधित, आता रिझल्टचा व्हिडिओ आपला नंतर येणार आहे, कारण रिझल्टच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी मार्किंग सिस्टीम पहिले पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप्स या व्हिडिओची सिरीज आपण टाकत आहोत. या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट मला कालपासून आहेत, सप्लिमेंटरीला ग्रेस मार्क्स असतो का. आता या ठिकाणी सप्लिमेंटरीला ग्रेस मार्क्स मागच्या वर्षी भेटलेला आहे, त्याच्या मागच्या वर्षीसुद्धा भेटलेला आहे. आता या ठिकाणी जेव्हा रिझल्ट लागेल त्यावर तुम्हाला जे आहे ते कळेल की ग्रेस मार्क्स असतो का नाही. बट तुमच्या सप्लिमेंटरीलासुद्धा ग्रेस मार्क्स मागच्या वेळेस भेटलेला आहे, त्यावर जर आपण कन्सिडर केलं तर यावेळेस नक्कीच तुम्हाला ग्रेस मार्क्स भेटेल, काहीही तुम्ही त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. तर आय होप मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कळाला असेल की पेपर कसे चेक होतात, नवीन पॅटर्न 2025नुसार पेपर कसे चेक होणार आहात, त्यानंतर मार्किंग सिस्टीम कशी असते, स्टेप मार्किंग असते का. यानंतरचा आपला व्हिडिओ असणार आहे रेग्युलर सेमेस्टरचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर त्यासाठी नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ भेटत राहतील. सोबतच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ जर थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, कारण इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला मेहनत लागते. सो या ठिकाणी तुम्ही लाईक करू शकतात, कमेंट करू शकतात आणि त्यानंतर तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करू शकतात. मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.